आतापर्यंत चिवर घेतलं, माझ्यात परिवर्तन झालं. प्रत्येक गायकानं चिवर घेतला पाहिजे. जर चिवर नाही घेतला तर तुम्हाला प्रबोधन करायचा काय अधिकार आहे, काय माहित आहे तुम्हाला? काय अधिकार आहे तुम्हाला प्रबोधन करायचा? तुम्हाला प्रत्येक गोष्ट, हा समाज आमच्यावर एवढा आशील आणि एवढ्या प्रेरणादायक आमच्याकडे बघते. मनोज राजा जे बोलून ते खरं बोलल, अंजली भारती जे बोलल ते खरं बोलल. आम्हाला माहित नाही आतापर्यंत चिवर घ्यायचा विचार केला. बाबासाहेब रात्रभर गाऊ शकतो पण बुद्ध गाऊ शकत नाही. का गाऊ शकत नाही? बुद्धाचा अभ्यास नाही. रात्रभर बाबासाहेब गाऊ फक्त एक बुद्धाचं गाणं गायलं का बस. अजूनही आम्ही तेच सांगतो, बुद्ध इथून निघाले, बुद्धाला एक मेलेला माणूस दिसला, बुद्धाला एक झोपलेला माणूस दिसला आणि बुद्धानं चिवर घेतला. खरी परिस्थिती अजून लोकांना माहित नाही, ते मला जाणून घ्यायची होती. विचार केला गायकामध्ये कोणातरी चिवर घेतला पाहिजे, कोण घेईल? मग मी विचार केला माझ्यापासून सुरुवात झाली पाहिजे. मी घेईल तर सगळ्याला प्रेरणा भेटेल ना लोक. म्हणून सुरुवात मी केली. सगळे तिथं गेले. इमानदारीच्या सांगतो तुम्हाला, जेव्हा गुरुपौर्णिमेला तिथं गेली, रात्री माझा कार्यक्रम होता. पहिल्या दिवशी सारे भंतेगण तिथं कार्यक्रमाला. त्यांच्या समोर म्हटलं भंतीजी मला उद्या चिवर घ्यायचा आहे. भंतीजी हसले मला सगळे. काय दीदी ते तुझे केस इतके घने घने, ते तुझे लटके झटके, खरंच तू चिवर घेशील का? कोणाला खरं वाटत नव्हतं. दीदीची केस कापू शकते. आणि दुसऱ्या दिवशी म्हणून म्हणतो महाराष्ट्रातल्या पुऱ्या भारतात सगळ्यात रिचेस्ट आणि भाग्यशाली लेडीज आहो मी. 200 ते 300 भंतीजीच्या उपस्थितीमध्ये ज्या बोधी वृक्षाखाली भगवान बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाली, त्या झाडाखाली मला चिवर दिलं. मी धन्य झाली इमानदारीच्या. परिवर्तन व्हायला पाहिजे कारण मी परिवर्तनवादी आहो. पण परिवर्तन करण्यासाठी तुम्हाला काही ना काही करावं लागेल ना. तुम्ही जर काही केलं नाही तर तुमच्या बसल्या बसल्या गेले उमरा पटकन देऊ तुम्ही तुला गटकर. बसल्या बसल्या तुम्हाला त्यात परिवर्तन होणार आहे का? मला असं वाटतंय दादापासून मी शिकायला पाहिजे. मी 3 महिन्याचं घेतलं, दादानं 6 महिन्याचं चिवर घेतलं पाहिजे. घेतलं पाहिजे की नाही? काय आहे आता दादाचं? काय ते बायकोच्या मागं कशाला लागतं? चिवर घ्या ना. आणि आमच्यासारख्या लोकांना प्रेरणा द्या, बरोबर की नाही? मी 3 महिन्याचं घेतलं, दादानं 6 महिन्याचं घेतलं पाहिजे. मला अजून दादापासून काहीतरी शिकायला भेटेल, बरोबर की नाही? ही गोष्ट आहे ना.